रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत कुरकुरीत गवार। अशी पहा किती सुंदर तुटते ती। चला तर मग बघूया कसं करायचं ते। कुरकुरीत गवारासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे गवाराची शेंगा, दही, मीठ आणि त्यात आपल्याला जे काही टाकायचं असेल चाट मसाला वगैरे हे सगळं साहित्य ते मी तुम्हाला वेळेवर दाखवते। सर्वात प्रथम आपल्याला या शेंगा 10 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत। या मी अशा 10 मिनिटं आता वाफवायला ठेवते गवाराच्या शेंगा आणि मग आपण लागणारं साहित्य बघूया। मिनिटं झालेत, आपण आता स्टीमर उघडूया। हे पहा, या आपल्या अशा शेंगा वाफवून झालेल्या आहेत। आता याला आपण थोडंसं थंड करून घेऊया। आता मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य म्हणजे दही, त्याच्यानंतर एक छोटा चमचा कॉर्नफ्लोअर आहे, एक छोटा चमचा, हे सगळं टीस्पूनचं माप आहे। मी लसणाची पावडर घरी करते, ही लसणाची पावडर आहे। एक चमचा जिरे पावडर आहे, 2 चमचे चाट मसाला आहे, एक छोटा चमचा टीस्पून मीठ आहे आणि अर्धा टीस्पून काळं मीठ आहे। हे सगळं मी या दह्यात आता घालणार आहे। तुम्ही खूप आंबट नाही पण गोडही नाही, असं मध्यम जे दही असतं ज्याच्याकडे थोडंसं आंबट व्हायला लागतं असं दही घ्यायचं। समजा तुमचं दही आंबट नसेल तर त्यात तुम्ही थोडंसं आमचूर चाट मसाल्यापेक्षा जास्त टाकू शकता किंवा थोडंसं लिंबू पिळलं तरी हरकत नाही। आता माझं हे दही बऱ्यापैकी आंबट आहे, ते असं मी छान घुसळून घेतलेलं आहे आणि यात मी आता हे कॉर्नफ्लोअर टाकणार आहे 1 चमचा। हे कॉर्नफ्लोअर टाकल्यावर हे दही असं छान घुसळून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यात टाकून दही घुसळून घेता त्यावेळेला दह्याला छान घट्टपणा यायला लागतो। हे तुमचं दही घट्ट व्हायला लागतं। आता ह्याच्यातच आपल्याला हे सगळं लसणाची पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं तिखटही टाकू शकता। मी लसणाचा उग्रपणा थोडासा तिखटपणा असतो म्हणून तिखट टाकलेलं नाही आहे। तुम्ही तिखट घालू शकता, रंग वेगळा हवा असेल तर थोडंसं काश्मीरी लाल तिखटही टाकू शकता। आता हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण एका दुसऱ्या भांड्यात हे काढून घेऊया। या क्षणी तुम्ही ह्याची चव घेऊ शकता, मिठाचं प्रमाण कसं आहे, सगळ्या गोष्टीचं प्रमाण कसं आहे या क्षणी तुम्ही बघू शकता। तर आपण असं या भांड्यात काढून घेतलंय। मुद्दाम आडवं भांडं घेतलं म्हणजे आपल्याला शेंगा याच्यात आपल्याला छान मुरवता येतील म्हणून। आता ह्यात मी लसणाची पावडर टाकलेली आहे, तुम्ही लसणाची पेस्टही टाकू शकता, तुमची इच्छा आहे। आणि लसूण नसेल तर नाही टाकला तरीही हरकत नाही। आता हे छान झालेलं आहे चवीला। आता आपण याच्यात शेंगा घोळून घेऊया। अशा सगळ्या शेंगा याच्यात आपल्याला घोळून घ्यायच्या आहेत। या शेंगांना जरा अशा खूप जरड नाही, थोड्याशा छान गावराणी किंवा ज्या थोड्याशा कोळ्या असतात ना अशा शेंगाच घ्यायच्या। त्याचे दोन्ही बाजूचे असे टोकं काढून घ्यायचे। कापून घेतले शेंगेचे की मग अशा पद्धतीने इकडलं असे दोन्ही टोकं कापून घ्यायचे आणि मग त्या शेंगा वाफवून घ्यायच्या। हे पहा, आता या सगळ्या शेंगा आपण या दह्यात भिजवलेल्या आहेत। ह्या अर्धा ते पाऊण तास यात छान मुरू द्यायच्या आणि ते मुरल्यानंतर तेवढ्यात कॉर्नफ्लोअरचा घट्टपणा पण अजून होतो आणि ते मुरलं की मग त्या शेंगा आपल्याला उन्हात कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत। 1 तास होऊन गेला, आपण या शेंगा या दह्यात बुडवून ठेवलेल्या आहेत। आता ह्या आपण अशा सगळ्या काढून ह्या प्लास्टिकवर वाळत टाकूया। या अशा घ्यायच्या आणि ही एक शेंग अशी यात
परत अशी थोडीशी बुडवून वाळत. ह्या अशा शेंगा मी सगळ्या आता टाकून देते आणि या कडक उन्हात छान एक दिवस कडक उन्हात आणि त्याच्यानंतर मग त्या कितपत वाळल्या हे बघून मग त्याला दुसऱ्या दिवशी 1-2 तास जास्तीत जास्त उन्हात ठेवायचं की ते छान वर्षभर टिकतात. या माझ्या आता अशा सगळ्या शेंगा मी या टाकलेल्या प्लास्टिकवरती, ताटात प्लास्टिक ठेवलं त्याच्यावरती आणि माझं थोडंसं दही उरलेलं होतं त्यात मी हे सोया चंक्स गरम पाण्यात 10 मिनिट भिजत टाकले आणि पिळून घेतले आणि मग त्याला मॅरिनेट करून हे असे तेही मी वाळत टाकते आहे. आता ह्याला त्यांना खडखडीत 2 दिवस चांगलं कडकडीत ऊन लागलं की मग आपले हे दोन्ही गोष्टी तयार होतात. मग मी तुम्हाला दाखवते. हे पहा 2 दिवस छान कडकडीत ऊन दाखवल्यावर आपली अशी कुरकुरीत गवार तयार झालेली आहे. आता आपण तिला तळून बघूया. आता आपण आपल्या शेंगा अशा तळून घ्यायच्या आणि लगेचच काढायच्या, नाही तर त्या जळून जातात. अगदी हलका रंग आल्याबरोबर काढून घ्यायच्या. आपली ही आता कुरकुरीत गवार तयार झालेली आहे. ह्या शेंगा एकदम तळल्यावरने 5 मिनिटांनंतर आपल्याला खायच्या आहेत, म्हणजे त्याच्यात छान कुरकुरीतपणा कडकपणा येतो. आणि त्याच्यात तुम्हाला चाट मसाला असेल तर टाकू शकता, तिखट मीठ आपण पण सगळं आधीच टाकल्यामुळे तशी गरज नाही. करून बघा तुम्ही या पद्धतीने. आपल्या सांडगे मिरच्या नसल्या त्यावेळेला कुरकुरीत गवार आपल्याला खाता येतात. तुम्ही करून बघा. आता आपण ह्या ज्या शेंगा आहेत ह्या एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकतो. एअर फ्रायच्या ट्रेला जस्ट ब्रशनी तेल लावून घ्यायचं आणि या शेंगा ठेवलेल्या आहेत 180 डिग्रीजवर 2 मिनिटं या आपण गरम करून घेऊया. दोन मिनिटं झाली आहेत, आपण हे काढूया. आता या आपल्या अशा शेंगा आता भाजून झालेल्या आहेत. आता आपण ट्रेमध्ये छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊ. ही पहा कुरकुरीत गवार आपण एअर फ्रायरमधून काढलेली किती छान कुरकुरीत झालेली आहे. पहा आवाज आला असेल तुम्हाला. आवडलं असेल तर मला तुमच्या प्रतिक्रियांनी सांगा तुम्हाला आवडलं की नाही. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.